नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. मी सनी उदेक. वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे आणि कारण असं आहे की मी चाललो आहे आमच्या त्रैवार्षिक जो समा आहे 2026चा त्यासाठी. आणि त्यासाठी आपण आगे जी ट्रेन दिसते कोकण कन्या त्या ट्रेनने जाणार आहे आणि आपलं रिझर्वेशन आहे. सो गर्दीचं वगैरे टेन्शन नाही आहे. पण आज म्हणजे दिनांक 4 तारखेला जी कोकण कन्या ट्रेन होती ती CSTवरनं सुटायच्या ऐवजी पनवेलवरनं सुटणार आहे. त्याच्यामुळे थोडीशी घाई झाली लवकर निघण्याची. कारण ठाण्यावरनं अगोदरचा प्लॅन होता आपल्याला ठाण्यावरनं ट्रेन पकडायचा, पण तिकडून पकडता नाही आली कारण ही ट्रेन आता पनवेलवरनं सुटते. कारण असं आहे की जो मुंबईचा साईडचा भाग आहे तिकडे मेगा ब्लॉक आहे. सो त्यामुळे ही ट्रेन पनवेलवरनं सुटते. कृपया लक्ष द्या. गाडी नंबर 1205 सगळ्या बॅगा वगैरे ठेवून झाल्या आणि रात्री थोडीशी भूक लागली आहे, त्यामुळे बघूया थोडंसं काहीतरी खायला भेटतं आहे का. समोर येताना एक दुकान दिसलेलं, त्या दुकानात बघूया काय भेटतं आहे का. आणि हा व्हिडिओ जो आहे तो मे बी शॉर्टच होईल कारण अंधारात एवढं काही शूटिंग करायला भेटणार नाही. सो तरीसुद्धा थोडासा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढतो आहे. सो ट्रेनमध्ये इतकी काही गर्दी दिसत नाही आहे. सो जास्ती काय मिळालं नाही तिकडे. मुगडाळ आणि 2 मुगडाळच्या पॅकेट आणि एक वॉटर बॉटल घेतले. तो बघा पुढे जर भेटलं तर काहीतरी खाऊ. सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ केल्यात आणि सगळेजण झोपलेत. सो फर्स्ट टाईम आपण स्लीपरने जातो आहे कोकण कन्याने. आणि जी आपण तिकीट काढतो रिझर्वेशनचं त्याच्यामध्ये उशी आणि चादर जे असतं ते इन्क्लुडेड नसतं, ते आपल्याला सेपरेट घ्यावं लागतं. त्याचे 30 रुपये चार्जेस आहेत. सो जस्ट झोपेतून उठलो आहे मी आणि बघते तर काय आपण सपे वामने या स्टेशनवरती पोचले आणि इकडे मला वाटते क्रॉसिंग लागले, त्याच्यामुळे ट्रेन हे थांबले. जवळजवळ 5 ते 10 मिनटं इकडे थांबले. वगैरे काढला नव्हता. मित्रांनो, शुभ सकाळ. वाजले सकाळचे 4:30 आणि आता आपण पोचलो आहे चिपळूण स्टेशनला.
मस्त झोपून आलो कारण आपली स्लीपर कोचमध्ये तिकीट होती. सो पहिलाच एक्सपिरियन्स होता स्लीपर कोचमधून येण्याचा. लास्ट टाईम आपण गणपतीला आलेलो ती AC कोच होता, हा नॉन AC कोच होता, पण ठीकठाक होता, व्यवस्थित झोपायला मिळालं. आणि आता इकडून आपण काकांकडे जाणार आहे. काकांकडून आई आपल्याला जॉईन होईल आणि आजीसोबत मग आपण कळवंडे माडवाडीला जाणार आहे. आणि त्यानंतर मग जो लाटीचा कार्यक्रम आहे तो सुरू होईल. तो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सो छोटासा प्रवासाचा व्हिडिओ हा इथे संपवत आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याच्या पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.